आधी आपण थोर पुरुषांचे विचार जाणून घेऊया। देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला नाही देऊन गेला। जनावरांसारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला। जर तुमच्याजवळ 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक, कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल। अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्याला अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी स्वावलंबी बनलं पाहिजे। त्यासाठी आपण रोज वाचन केलं पाहिजे। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। कहते हैं शिक्षा उसे कहते हैं जो सही को सही और गलत को गलत कहने की क्षमता के लिए विकसित होता है। महात्मा ज्योतिराव फुले। स्त्री पुरुष समान ते शिवाय समाज प्रगती करू शकत नाही। महात्मा ज्योतिबा फुले। 10 वेळा पराभव झाला तरी चालेल, 10 वेळा पराभव झाला तरी चालेल, पण एकच विजय असा मिळवा की लोक नेहमी लक्षात ठेवतील, छत्रपती शिवाजी महाराज। ऐकलत ना, हे आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि थोर पुरुषांचेही। हे विचार आचरणात आणायचे, विचारांचा वारसा जपायचा, तर ग्रंथालयाशी मैत्री करायलाच हवी। ती आम्ही केली कशी काय? मग ऐका तर। बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून आणि जानेवारीपासून 4 nights before to bed 4 ओळी झोपेच्या आधी या उपक्रमाचं रोपटं लावलं। आज त्याचं वृक्ष तयार झालं आहे। बघा कसं माझ्या मित्रमैत्रिणींनी किती पुस्तके वाचली आहेत। मी 199 पुस्तके वाचली। मी 350 पुस्तके वाचली। 326 पुस्तके वाचली। मी 92 पुस्तके वाचली। मी 236 पुस्तके वाचली। मी 215 पुस्तके वाचली। मी 124 पुस्तके वाचली। मी 100 पुस्तके वाचली। मी 95 पुस्तके वाचली। मी 99 पुस्तके वाचली। मी 277 पुस्तके वाचली। मी 52 पुस्तके वाचली। काय ऐकलत ना? खरं वाटत नाही, पण हे खरं आहे बरं। माझ्या लेकरांनी थोर पुरुषांच्या विचारांचा वारसा जपायला सुरुवात केली। तुम्ही सुद्धा सुरुवात केली का? नक्की कॉमेंट बॉक्सला लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।